भोकरदन शहरात चाणक्य अभ्यासिकाचा भव्य शुभारंभ। भोकरदन शहरातील विद्यार्थ्यांसाठी आधुनिक व अभ्यासपूर्वक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या चाणक्य अभ्यासिकेचा भव्य शुभारंभ उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला। या प्रसंगी अभ्यासिकेचे संचालक सुरेश सेठ शर्मा, प्रीती रोहित शर्मा यांच्या पुढाकाराने आयोजित कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई मुकेश पांडे, पोलीस उपनिरीक्षक बांगर, माजी नगराध्यक्ष हर्षकुमार जाधव, मुकेश पांडे, ज्येष्ठ भाजप पदाधिकारी सुरेश शेठ शर्मा, माजी नगरसेविका संध्याताई शर्मा, समाजसेविका वंदनाताई हजारे यांच्यासह नगरसेवक, विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचवेळी कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आयोजकांना यावेळी शर्मा परिवाराला शुभेच्छा दिल्या। ज्येष्ठ पत्रकार दैनिक लोकमत तथा जिल्हाध्यक्ष मराठी पत्रकार अध्यक्ष प्रकाश काका मेहकर यांचे शर्मा हे विद्यार्थी त्यांना विनंती करतो आहे। सुद्धा शर्मा परिवाराच्या वतीने रोहित शर्मा काकांना विनंती करतो आहे। भाई यांनी समोर यायचं आहे त्यांचा आग्रह व्यक्त करण्यासाठी मी आकाशी पांडे प्रशांत यांना विनंती दैनिक लोकमतचे पत्रकार सन्माननीय राष्ट्रीय यांनी समोर यायचं आहे। अमर किशोर जोगदंडे हे नेहमी या ठिकाणी पत्रकारितेच्या माध्यमातून सोशल मीडिया आणि चाणक्य अभ्यासिकेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत। येथे उपस्थित माननीय आशाताई पांडे, जिल्हा परिषद सदस्य जाधव सर, पांगर सर, रोकडे सर, मिरकर सर, पांडे साहेब तसेच सर्व मान्यवर नगरसेवक व विद्यार्थी मित्रांनो, आज चाणक्य अभ्यासिकेच्या भव्य शुभारंभ सोहळा या शुभप्रसंगी आपले सर्वांचे शर्मा परिवारातर्फे स्वागत आहे। संघर्ष हा आयुष्याचा एक भाग आहे, तो आपल्याला मजबूत बनवतो आणि खरे यश त्याच वाटेने येते। कोणत्याही मोठ्या यशासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी कष्टासोबतच योग्य एकाग्रता आणि शांत
आणि अभ्यास झाल्यानंतर एक अर्धा तास 1 तास चर्चा करा आणि त्या चर्चेतून तुमचा नक्कीच फायदा होतो. तर भोकरदनचं तसं पाहिलं तर भोकरदनमधून एका सर्वसामान्य घरातील व्यक्ती सरपंच पदापासून केंद्रीय मंत्रिपदापर्यंत जर जाऊ शकतात तर त्यांच्या गोष्टी जे काही मेहनत आहे त्याचा अनुकरण करून आपण हे जी लॅब आहे सध्या तिथे काही शैक्षणिक क्षेत्रातील प्रगती आहे, कॉम्पिटिशन भरपूर आहे, तर त्याच्यामध्ये प्रयत्न करून एक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी किंवा अभ्यास केला म्हणजे फक्त प्रशासकीय अधिकारी सुद्धा असं काय नाही, राजकीय क्षेत्रात जाता येतं, वेगवेगळे क्षेत्र आहेत, औद्योगिक क्षेत्रात जाता येतं. आज इथे जे बसलेले मान्यवर आहेत याच्यातले बरेच मान्यवर जे आहेत ते इंजिनियर्स असतील, डॉक्टर्स असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, ते अभ्यास केल्याने फक्त काय नोकरीच करावी असं काय नाही आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन आपली कामगिरी आपला नावलौकिक करता येतं. भोकरदन नगरीमध्ये एवढी प्रशस्त अभ्यासिका झाली निर्माण केली त्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. आणि मला गुन्ह्याचं काम असल्यामुळं मी स्पर्धेत जो काय आहे स्पर्धेत जर टिकायचं असेल नक्कीच या ठिकाणी अभ्यासिक अगदी ज्या मान्यवरांना मी विनंती करणार आहे त्यांनी 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. त्याचं नेमकं अभ्यासिका निर्माण झाल्यामुळं नेमका आपल्याला फायदा काय झाला अवघ्या 2 मिनिटांमध्ये साक्षी शर्मा या ठिकाणी मनोगत व्यक्त. सुरुवात केली. निश्चितच या सगळ्या परिसरातील विद्यार्थ्यांना फायदा होईल, पालकांनाही फायदा होईल. आणि या अभ्यासिकेला मी आपल्यासाठी माझ्या वतीनं आमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आणि शुभेच्छा आवश्यक आहे. त्यामध्ये डब्याची व्यवस्था आहे, पार्किंगची व्यवस्था आहे आणि या सगळ्या सुविधा त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. माझा अनुभव असा आहे, कारण या क्षेत्रामध्ये काम करतो, या ग्रामीण भागातील विद्यार्थी इतके टॅलेंटेड आहेत, इतके हुशार आहेत. आता आमच्या महाविद्यालयातील जवळपास 100 ते 150 विद्यार्थी यावर्षी पोलीस भरती, मिलिटरी भरती, त्याचबरोबर अग्निवीर आणि वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात त्या परीक्षेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि त्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेमध्ये अभ्यास केलेला आहे. घर कितीही मोठं असू द्या, घर किती प्रशस्त असू द्या, परंतु त्या विद्यार्थिनींनी जसं सांगितलं तसं घरामध्ये अभ्यास होत नाही. कारण घरामध्ये अनेक कामं असतात, परंतु अभ्यासिकामध्ये आल्यानंतर मात्र तो विद्यार्थी 100% अभ्यास करतो, विद्यार्थीने अभ्यास करते आणि ती याच उद्देशाने आलेली असते की आपल्याला काहीतरी करायचं आहे. म्हणून असे विद्यार्थी घडविण्याच्या दृष्टिकोनातून ही अभ्यासिका पुढच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचं असं योगदान देणार आहे याची मला नक्की खात्री आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा या शर्मा परिवारांना एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यशस्वी होतील. शासकीय नोकरीमध्ये जर आता दोघे सरांना सांगितलं, कोणी तहसीलदार होईल, कोणी पुया होईल, जे काही कॉम्पिटिशन होईल त्यासाठी या अभ्यासिकेचा विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. पुन्हा एकदा मी माझ्यातर्फे शर्मा परिवार आणि त्यांना सल्ला देणारे यांचं सर्वांचं अभिनंदन करतो की चांगला उपक्रम आपण या शहरात सुरू केलेला आहे. आणि दुसरं म्हणजे सुरेश शर्माचे माझे अनेक वर्षाचे संबंध आहेत, पण त्यांचे सुनबाई त्याचे प्रास्ताविक केले. असं वाटलं की कोणी नगरसेवक आहे, कोणी राजकारणी लेडीज आहे, अत्यंत तिथंसुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत सुंदर आणि ते हिंदी भाषिक असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने मराठी भाषेत प्रास्ताविक केलं. त्याबद्दल त्यांचंसुद्धा अभिनंदन करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमात आम्हाला सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून दिली, याबद्दल मी आयोजकाचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करत असताना निश्चित त्यांना नामान रोग आहेत, रोहित आहेत, तुमच्या मार्गदर्शनाखाली निश्चित रेग्युलर त्या ठिकाणी
अधिकारी